सगळ्यांना पार्टी दिली आहे बघा, सगळ्यांना मिल्कशेक दिलेलं आहे. पप्पानी गंधाचं ऍडमिशन झाल्याबद्दल आहे बघा. हो प्रॉपर खालशियन बॉय. सगळ्यांनी जर्सी घातलेली आहे. कशी वाटते? कुठली काय दहंडी वाटते रे मला पूर्ण. ओला सीड आहे बघा, त्याशिवाय लोक जायलाच तयार नाही, एवढे मोठ्या पप्पाचे झालेत सगळे. हाय हॅलो व्हॉट्सअप, कसं काय सगळं ठीक ना? शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका व्लॉग आणि आज स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 77 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. काल खूप लेट झोपलो, तर आता उठायला देखील थोडा लेट झाला आहे. पटापट लगेच अर्ध्या तासात आंघोळ केली. तर आता आपल्याला कॉलेजला जायचं आहे, तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिसला झालो. लेक्चर बसला नव्हतं कारण की उद्या आपली प्रॉपर मॅच आहे. तर आजची प्रॅक्टिस एकदम इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत आपल्याला जर्सी भेटला आहे, जसं की मी काल म्हटलं. तर उठला बाप्पाचे पाया पडूयात आणि मग नंतर चहा वगैरे काय नाश्ता आहे तो खाऊन घेऊया. तसंही लेट जायचं आहे, सो मम्मी नाश्ता आणते. मम्मीचा नाश्ता आल्यावर आपण नाश्ता करून घेऊया. अजून ती आली नाही आहे काय. आज नाश्त्यासाठी आहे साधा डोसा, त्याचं सांबार घेतलाय. खाऊन लगेच आउटफिट घालून. सो टुडेज आउटफिट विल बी लॅक्टूसचं ब्लॅक शर्ट घातलं आहे, म्हणजे थोडं टाईप ऑफ. त्यासोबत खाली बीच पॅन्ट घातली आहे, म्हणजेच क्रीम कलरची. वॉच घेतला आहे आपला ग्रीन. त्यासोबत क्लेअर्स कॅरी केले आहेत. हा आपला एकदम प्रॉपर आउटफिट आहे आजचा. त्यासोबत चला आता आपण निघूयात. बाकीचा जर्सी वगैरे मी बॅगेत घेतलं कारण की आज लास्ट आपली प्रॅक्टिस आहे. चला आता डायरेक्ट निघूया. चला आता मी निघालो आहे. तर आजवाला पहिला डबा देतो, तसे आजवाला पण बाय बोलतोच, तो मम्मी एवढी डबा दे, बंदार जिमला गेलाय. तर चला आता डायरेक्ट इथून पहिलं मग आजवाला बाय बोलून डबा वगैरे देऊन ऑटोनी जाऊयात विक्रोळी स्टेशन. तर विक्रोळी स्टेशनला आपल्याला भेटले ध्रुव पाटील आणि स्वयं मागल यांच्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही. तर तुम्ही बघू शकता. बघा आता चला, आता आमची ट्रेन आलेली आहे. तर चला आता डायरेक्ट कॉलेजला जाऊया. बागल पटेलीसाठी आलाय. बागलचा चष्मा बागलचा कॉन्फिडन्स बघायचा एकदम प्रॉपर. गाडी कुठे आपली फॉर्च्युनर वगैरे आली नाही आज. चला आता चढूया ट्रेन मध्ये. बागलचा आज काहीच नाही, बागलचा तरी आला भाई, कॉन्फिडन्स बागलचा. आणि इथे बघू शकता तुम्ही, आम्ही आलो आहोत माटुंगा स्टेशनला. तुम्ही बागल अडकलेला ते ट्रेन मध्ये, त्यासोबत पण आलेला आहे. तर चला आता इथून डायरेक्ट कॉलेजला. बागल प्रॅक्टिकल झाला रे. बागलचा प्रॅक्टिकल आहे, फोकस. हो माय गॉड. तर बागल प्रॅक्टिकल साठी आलेला आहे, मला टाइमपास साठी आलाय. तर चला आता डायरेक्ट जाऊया. तुम्ही जर्सी वगैरे चेंज करणार आहे. चला जाऊ, म्हणजे जर्सी घालेल आणि हे चेंज करेल. ध्रुव पाटील आल्या आल्या बघा चालू झालेलं आहे त्याचं खादडायची कामं. इथे प्रॅक्टिस चालू आहे कॉलेजमध्ये आणि इथे खातोय नाश्ता बघा. फ्रँकी करतोय भाऊ आपला. आणि बागल प्रॅक्टिकलला गेलाय. पनीर प्रोटीन. श्रावण तोडलाय कालच भावाने आपल्या, पण ठीक आहे. चिकन घाललंय, चिकन घाललं. तर चला आता याचं खाऊन झाल्यावर आपण कॉलेजमध्ये जाऊ. तर कॉलेजच्या बाहेर भाऊ आणि पप्पा आलेत. गंधारचं ऍडमिशन खायचं माझं झालंय. तर चला आता त्यांनाच भेट. आता आपण पोहोचलो कॉलेजच्या जिमखान्यामध्ये. आता आपण कपडे चेंज करून घेऊया. दूर तिथे बसलाय. तर आता आपण कपडे चेंज करून घेऊ आणि मग लगेच टर्फवर जाऊ. जर्सी वगैरे घातली आहे. तर दुर्वा देखील इथे तयार झालेला आहे. आता जरा वेळात आपण कॉलेजच्या टर्फमध्ये झाला आहोत. तर आमची कॉलेजची जिम बघा एकदम प्रॉपर ट्रॉफी बघा फक्त आमच्या कॉलेजकडे केवढं आहे. आणि उद्या दुर्वा आपल्याला एक ट्रॉफी घेऊन येणार आहे. त्या टर्फवर आलो आहे, तर दुर्वा त्या कोर्सवर प्रॅक्टिस करतोय तिकडे. आणि आता आपण जरा वेळात जाऊयात. मी खेळतच होतो, बट तो मुलगा आला, त्याला दिली थोडा चान्स. दुर्वा इथे खेळतोय. आपण व्यंकट इकडे आलेले आहेत. मला बघा काय वाटतं का, लिननची पॅन्ट घालून आले मस्त. स्पोर्ट्स खेळायला आलोय आणि वरती जर्सीच फक्त कॅरी केलेली. याच्यावरच खेळू आज. हे बघा आता आपण जाऊयात खेळायला. प्रॅक्टिस वगैरे संपवून विवेक बाई बघू शकतात किती खुश आहेत. विवेक बाईची पूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे, तयारी उद्यासाठी. तर चला आता जाऊयात. दुर्वा पाटीलला तुम्ही बघू शकता एकदम कॉन्फिडंट भाऊ आपला. चला आता जाऊयात. आता आपण सरांकडे जातोय भेटायला. आधी पहिल्या सरांना भेटूया. जर्सी वगैरे अजून काही कन्फर्म नाही, येल्लो आहे तेवढं माहिती आहे. जिमखान्याच्या चेंजिंग रूम मध्ये आलोय. तर आता लगेच आपलं जे घालून आलेलो ते घालूया. हे चेंज करूया, खूप घामटलंय. तर लगेच चला चेंज करू आणि मग खाली जाऊ. आणि गंधार देखील आले, तर गंधारचा थोडा फॉर्म घेऊन जातो सरांकडे. तर चला जाऊया. तर पप्पानी सगळ्यांना पार्टी दिली आहे बघा, सगळ्यांना मिल्कशेक दिलेलं आहे. पप्पानी गंधारचं ऍडमिशन झाल्याबद्दल आहे बघा. तर अभिनंदन देखील आलाय. बागल येतो अजून, बागलची एंट्री आली नाहीये, तर वाट बघतोय आम्ही त्याची. आम्ही आलोय तिथे कॉलेजच्या जिमखान्यामध्ये बघा. तर सगळ्यांना जर्सी भेटत, गरिबांना आम्हाला कॉलेज जर्सी देत आहे. ते बघा दुर्वा पहिला गेलाय, पुढे गेलाय. तिथे का हो प्रॉपर खालशियन बॉय.
सगळ्यांनी जर्सी घातलेली आहे. हे कशी वाटते? कुठली काय खालसा बॉयज बोलते. पण काय प्रॉपर काय वाटतंय ते तर सांग लवकर बोल. दहंडी वाटते रे मला पूर्ण. जय जय भाई. ध्रुव पाटील बघा एकदम बॉडी बघा ध्रुव पाटीलची. जर्सी वगैरे घेऊन झालेली आहे. आता आम्ही जातोय. बागल बाहेर थांबलाय. बागलला चान्स भेटला नाही मिल्कशेक प्यायला कारण की बागलची प्रॅक्टिकल होती. तर आता आम्ही जातोय माटुंगा वेस्टला हिंदूच्या हॉस्पिटलच्या इथे. तर चला जाऊया थोडासा व्ह्यू वगैरे बघायचा आहे. तर चला आता हो चालत चालत म्हणजे जवळच आहे. पण ईस्टला आहे माटुंगा तर आपल्याला वेस्टला जायचं आहे. तर एक झेड ब्रिज आहे आमच्या इकडे माटुंग्याला तर तो फक्त करून त्या साईडला जायचं. स्वतः इथे खाऊन ऑमलेट खाऊन झालेलं आहे पप्पाचा एकटा बसून. तर आता आम्ही जातोय चला. भाऊ बागल त्यासोबत अन्वय गंधारचा मित्र देखील आलेला आहे आणि दुर्व इकडे तर आहेच. तर पप्पा तिथून जाणार आहे घरी आणि आपण जाणार आहोत माटुंगा वेस्टला. चला पप्पा तिथे घरी जात आहेत आणि आमची टोळी बघा. आमची टोळी आता चालली आहे माटुंगा वेस्टला आहे बघा. सगळे एकदम प्रॉपर. ओ पटेल बॉय चला आता जाऊयात. आता आपण आलो आहोत झेड ब्रिज वर. तर सगळे तिकडे मागे चालतायत. तर हा थोडा सर्वात मोठा आपण बोलू शकतो ब्रिज आहे ते बघा. एवढा लांब फुटाचा आहे. अजून त्या साईडला देखील आहे. म्हणजे असं बोलतात की 2 ते 3 मिनिटं लागतात चालत धावत लगेच पोहोचू शकतो. चला आता हळूहळू चालत जाऊया. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या जागेवर. म्हणजे थोडंसं चालत जायचं. सगळे वैतागलेले आहेत मागे. सगळे भडकलेले आहेत पूर्ण. तर चला आता जाऊयात त्यांना घेऊन. कारण की माहिती टाईप ऑफ थोडं चौपाटी टाईप आहे. ते बघा फोटोशूट तर झालेला आहे. तर स्वयं बागल आहे बघा इकडे. हे बघा स्वयं बागल बघा काहीतरी दाखवतायत आपल्याला. हॅलो बागल काहीतरी दाखवतोय. बघू शकतात बागल हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे बागलच्या आयुष्यात नाहीये. आणि आपला बघा वी बॉय त्याचा बागलला कॉल आलेला आहे. तर बागल हे दाखवता जे नाहीये त्याच्या आयुष्यात. चला आता जाऊया. गंधार इथे फोटो काढायला बोलतोय. ऐकायलाच तयार नाही ट्रेननी यायला. हे बघा आता आम्हाला ओला इथे बुक करावी लागते. कोण यायलाच बघत नाही बघा. सगळे इथे ओला बुक करण्यात मग्न झालेले आहेत. हे बघा ओला सिडेने बघा. त्याशिवाय हे लोक जायलाच तयार नाहीत. एवढे मोठ्या पप्पाचे झालेत सगळे. चला आता बुक होते. थांबायला तयार नाही चालतो. त्यांना सँडविच घेतोय. तर दादा इकडे सँडविच बनवतोय. टोस्ट सँडविच घेतलाय आणि पार्सल घेऊन मग गाडीत जाऊ. गाडी बुक झालेली आहे आपली. सँडविच तयार झालेलं आहे. चला आता निघूयात. ओला देखील आपली आलेली आहे. आपल्याला गाडी भेटलेली आहे ठीक आहे. तर सगळे पोरं खुश आहेत. बट त्यांना चालवल्याबद्दल थोडेसे जरा दुःखी झालेले आहे बघा. सगळ्यांना आता खायला दिलेलं आहे प्रामाणिक. गंधार मागे बसलाय. काय चालू आहे बाबा? काय सीन? बरोबर आले ना? तर आम्हाला हसायला लागलेलं याला माहितीये काय झालं. बरोबर आलो. तर चला आता डायरेक्ट विक्रोळी. तो गंधा तिकडे बसलाय मस्त मागे. जवळच पोहोचलेलो आहोत. म्हणजे 5 मिनिटात आपण घरी पोहोचू. तर सगळे इथे थोडे थकलेले झालेले आहेत. ते बघा थकेले. बागात जो ऍटिट्यूड मध्येच आहे. गॉगल वगैरे घालून अजून दुर्व तिथे चिटला आहे पूर्ण. गंधार मागे बसला आणि हा इथे बघतोय करतो. तर चला आता येईल भाऊ आपला एकदम सेफ ड्रायव्हर. कन्नौर नगरला तर सगळे इकडे बघा. बागलला डायरेक्ट घरापर्यंत फिरून वगैरे सगळ्याला आपापल्या घरी ड्रॉप करून गंधारचं ऍडमिशन वगैरे करून तर आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. जेवण वगैरे काय झालं नाही. सँडविच वर आहेत फक्त. तर आता पहिलं फ्रेश वगैरे होतो आणि जेवायचं बघूया. खूप लेट झाला तर आई जेवायला देखील वाढणार नाही. आता आपण आलो आहोत. तर बघू पहिलं घरी जाऊन फ्रेश वगैरे होईल. घरातल्या आउटफिट म्हणजे हे दाखवायचं आहे मला तुम्हाला. आमच्या कॉलेजची जर्सी आता मला भेटलेली आहे. म्हणजे येलोइश आहे. असते ते खालचा आपलं लोगो आहे माझ्या कॉलेजचं. त्यासोबत मागे प्रिंट आहे खालचा. बघू शकतात की बघा इकडे खालचा लिहिलंय. तर चांगली आहे म्हणजे थोडीशी आहे दहंडी टाईप ऑफ आहे थोडी. बट चांगली आहे. बट बघू शकता मस्त असं टेक्स्चर वगैरे थोडंसं वेगळं आहे. तर आता जेवून घेऊयात. खूप लेट झालाय. 6 वाजलेत घरी यायला. या पोरामुळे भाई कॅबने यावं लागलं होतं. कॅबचे पैसे आपले गेलेले आहेत मजबूत. म्हणजे माटुंगा रोड पासून इकडे आपण कॅबने आलो आहोत. चला आता पहिला जेवून. दुपारचं जेवण आजचं जेवण एकदम मी लाईटच घेतलंय कारण की आपल्याकडे सँडविच खाल्लं डाळ भात. तर सुरणाचे कापे घेतलेत. तर आई आता म्हणजे असती जागी तर ती सरळ बोलले ते बटाट्याचे कापे कारण की मी सुरणाचे कापे खात नाही. आता पहिल्या आधी आपण जेवून घेऊयात. खूप भूक लागले. 6 वाजलेत आणि जेवतोय मी. म्हणजे आता कोण जेवू शकतं? मीच तो निनाद नार्वेकर. आता चला लगेच जेवून घेऊयात. आईला कळालं ना मी 6 वाजता जेवलोय. खूप मारेल भाई खूप मारेल. आधीच माझं एकदम शेड्यूल एकदम वेगळंच आहे. कधी पण जेवायचं यायचं खायचं
आई आता खूप भडकलेली आहे, तसं कॉलवर भडकलेली. 6 वाजला रे ऐकून. तर आता लगेच जेवून घेतो भाई उठण्याच्या आधी म्हणून. 6:30 पर्यंत जेवून झालं, त्यानंतर डायरेक्ट झोपून गेलो. ते 7:30ला उठलो. कधी झोपलो मला कळालंच नाही. ब्लॉगच काढता आला नाही, डायरेक्ट तिथे झोपूनच गेलो. जेवून झालं एवढं पेंगत होतो. तर आता मी निघालोय ट्रॅक आणि टी शर्ट घालून. आता उद्या आपल्याला जसं की जायचंय मरीन्सला, म्हणजे आपली मॅच आहे. सो पहिलं दाढी आणि थोडं केस वगैरे करून येतो, नाही तर थोडं घाण वाटतंय बघा ना, असं वाटतंय. तर ते थोडंसं करून घेऊयात. चला. तर आपला मित्र भेटलेला आहे, तर तो आपल्याला सोडतोय, लिफ्ट देतोय आपल्याला. आता काय वय बघा याचं, आणि गाडी चालवतोय भाई आपला. 5वीत आहे आणि गाडी चालवतोय बघा. म्हणजे असं प्रॉपर असं सेफली तर चालवतोय. म्हणजे आता 15 वर्षाचा खालचा आहे तो, पण ठीक आहे. आपल्याला थोडी गरज होती, भावाने आपल्याला मदत केलेली आहे. तर चला आता जाऊयात, पोहोचू आता आपण. बघा मस्त अशी प्रॉपर चालवतोय भाऊ. आता कुठे आपली टर्न आलेली आहे बघा. सर आपले आत्ताच फ्री झालेले आहेत, बघू शकतात सरांची स्माईल. चला आता आपण दाढी आणि केस दोन्ही करणार आहोत. चला आता करून घेऊयात पटकन. तर बिलालबाईच्या हातून आपले केस तो झालेले आहेत, आपण दाढी करून घेऊया. दाढी आणि बियड आपली झालेली आहे, तर बिलालबाईने एकदम प्रॉपर करून दिलेली आहे. 15-20 मिनिटात लागले. आता चला आता डायरेक्ट घरी जाऊयात. तर बिलालबाई मस्त लाग रहा है ना भाई. चला आता डायरेक्ट आई शपथ बघा. घरी आलो त्यासोबत गंधारच खाली भेटला. तो बघू आज त्याला बरा नाही म्हणून, तो कॉलेज लागला म्हणून त्याला वाटतं बरा नाहीये. तर उद्या तो कॉलेजला जाणार आहे की नाही काय माहिती नाही. बट चला आता आपण कपडे वगैरे चेंज करून घेऊयात. पप्पा पण घरी नाहीये, पप्पा मित्राच्या घरी गेलाय. आणि मग त्यानंतर आपण पहिलं जेवून घेऊ. आता कपडे वगैरे चेंज करतो पहिलं. फ्रेश डिनर सेम दुपारचं, डाळ भात त्यासोबत कापे. तर आज संध्याकाळीच मला कळालं ते सुरणाचे कापे नव्हते, तर ते बनानाचे अशी पाकळ्या होत्या समथिंग. मम्मी बोलली बनानाचे कापे. तर आता चला आता जेवून घेऊयात, खूप भूक लागली आहे. आजी देखील आलेली आहे बघा, आजी आलेली आहे. चला आता जेवून घेऊ लगेच मस्तपैकी पोटभर जेवून. आता झोपायचा टाइम आहे. सो 12:30 वाजून गेलेत. माझी एडिटिंग वगैरे सगळी करून झाली आहे. सो आजच्या ब्लॉगला पण इथेच बाय बाय टाटा करूयात. उद्या आपण टुर्नामेंटला जाणार आहोत, तर उद्या बेस्ट विशेस त्यासोबत, होपिंग फॉर द बेस्ट. तर आता बघू उद्या कसं काय होत आहे. तर उद्या आपली मॅच कीर्ती कॉलेज लोकांसोबत आहे. सो बघूया, सिंगल्स आहे का डबल्स ते कळेलच. सो असेच कंटेंट्स व्लॉग्सपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का व्लॉगने सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 77वा आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.